कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी आले आज पोरांना भेटायला. बघा मग कशाच आले, मला काही हॉस्टेलवरती व्हिडिओ काढायला जमला नाही. मग मी आता पोरांना घेऊन बाहेर आले. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि गावाकडे पण जायची गडबड चालली. तर बघू शकते आई लेकरांना जिलबी भज्जे वगैरे खायला घेऊन देते. ही मला ह्यांना बघून मला माझी लहानपणीची आठवण यायला लागली. असंच आई काय म्हणले दे मग त्यांना एक जिलबीचा येडा नेऊन खायला देतेस का? ए भजे पण घे म्हणा, भजे खाऊन बघ एक भजा. तुम्हाला येणार का नाही लहानपणाची आठवण? हे बघा पाण्याच्या टाकीवर यशवंतराव चव्हाण चौकात आज रविवारचा बाजार छोटासा भरलाय. तसं तर आंबेजोगाईचा बाजार खूप मोठा असतो, पण ह्या वेगळ्या म्हणजे चौक ते बाजार मोंड्यामध्ये भरतो. पण इकडं यशवंतराव चव्हाण चौकाच्या गल्लीमध्ये ह्या रोडला दवाखान्याकडे सरकारी रोड गेलाय, तिथं बाजार छोटासा भरलाय. मग भेटायला आलतो. आई म्हणली त्याला बाजार घेऊ. तर आता बघा जिलबी भजे पोरांना खायला घेतली. तुम्हाला आवडतात का नाही? या आमचं जिलबी भजे खायला. दादा काय बघायला त्यांच्याकडं? काय बघतो? हे मसाड्या काय? हा दात कसा उगवलाय? हे बोल तू. हॅलो फ्रेंड म्हण. हॅलो काहीतरी बोल. गुड आफ्टरनून. आता आम्ही माळव घ्यायला आला. व्हेजिटेबल जरा इंग्लिश आता न्यू वस्तू माहीत नाही, पण आता पुढच्या साल पण दाखवते. अजून काय खायला घ्यायचं सांगा? पेढा घ्यायचाय का? पेढा वगैरे ए आईला थांब म्हणा. कुठं चालली इथं? गोड आहे का जांभूळ? गोड आहे जांभूळ आहे मस्त. खायचं खाऊन बघणार का? खायचं का? धर की धर. हे घ्या. या मित्रांनो जांभळं खायला. अनुष्काला लय जांभळं खाऊ वाटत होते, जांभळं घेऊन दिले. दोघं बी खावा. सोडते सोड. इकडे दे माझ्याकडे. भजे जिलबी खाऊन पुढं बघून चला. इकडे बघ. आई कुठं गेली ना? दिसताना झाली. आईला पण दे की. आई खा. बघून खा. किडका बिडका असेल मला दे. द्यातच टाकायला का खाऊन? बाहेर टाकून दे. मस्त आहे जांभूळ. 30 रुपये. काय घ्यायची? हातात भुकाही लागली. किती बघ? 30ला पाव. अर्धे करून द्यायचे. हा आता इकडं आई गेली फुटाने. हे यांनाच घेतलंय खायला. आपल्याला पेढा त्यांना दिलं नाही का? पेढा जिलबी ती नाही काय? नाही का म्हणते ते 100 रुपयाचे घेतले. ती कुठे वागवायची? 2 बॉटल द्या. तीच बरी मोठी पाणी प्यायला बरं आहे तेवढं. ती ना गा तसली बारकी एवढी. हे बघा आता पोरांना घेतले बाटल्या पाणी प्यायला. शाळेत भेटणार नाहीत बॉटल. हे घ्या. काय घ्यायचंय? हा चल. कोणतं घ्यायचं बिस्किट पुडा? दोघाला 2 घेतली का? आम्हाला एक पतंजली आहे का? घेतलाय ना 20. त्यांना दे ना एक द्यायचा. किती द्यायचे मग? क्रीमचं घेतले त्यांना 6. हा एक द्यायचं. दे एक जाऊ दे. घी कॅन्सल करा. क्रीमच द्या.
ते का कॅन्सल केला मग? ते तरी घेऊ ना मग. मग आता 2-2 त्यांना एक पुन्हा आपल्याला घरी 1 डझन पतंजली. तेच घ्यायचं आता. जाऊ दे आता, त्या क्रीमचा अजून एक. आणि पतंजली 1 डझन द्या. आता ही तुम्हा दोघाची झाली. 3 डझन नाही. केवढ्याला? 95 ला द्यायचे काही. हा ठीक आहे. किती रुपये झाले? 110 आणि 95 205. 205. दे. काय करायला असलं आता हे? दर येण्या गणित खर्च आहे रे बाबा बाबा. काहीतरी मागितल्याशिवाय राहतच नव्हत बाबा. मला तर लय भूक लागली, मी काहीच खाल्लं नाही. लेकरांना भेटायला की प्रत्येक वेळेस 1500 खर्च होतो. त्यासाठी मी काही ना काही करीत राहते, पळत राहते. एक आई आणि बापाची जिम्मेदारी घेऊन चालायला लागली मी. एवढं सोपं नसते 2 लेकरं सांभाळणं. कुणाची 2 नवरा बायको परेशान होते. मी तर एकटी आहे. बघा मग कसं होतं असेल ते. किती थोडं खायला घेऊन दिलंय. मला तर जम्पर पिसाई घ्यायचं होतं, पण काही पैसे नाहीत आता त्यामुळं. मला तर म्हणजे फोनवर कपडे घेते का नाही. काय करावं, नोकरी नाही राहिली बाळा. एवढे पैसे कुठे गेले? नोकरी केली. नोकरीवर हाकलून दिलंय तर. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी बिलकुल मजेत नाही बघा. आता रानात खुरपायचे, आई खुरपाय चालली, बाया लावल्यात. मला पण खुरपायला सांगितलं, पण मला बीडवरनं कॉल आला तर शूटसाठी. तर मग तिकडं जावं म्हणलं, पण आई भरपूर शिव्या देते, नुसतं फिरतीये, काम करत नाही. आतापर्यंत तू काय कमवलं. पण मी कसं फेस करते ते मला माहिती. ह्यांना काय माहिती. आज त्यांची परिस्थिती नाही, मी त्यांचा विचार करून बाहेर राहते. पण माझा विचार करणार कोणच नाही. मला फक्त नावं ठेवणारे, मला ट्रोल करणारे, माझं कसं वाईट होतंय तेच बघणारे. तिचं पण खरंय. जेव्हा मी मांजलगावला गेलते ना, तेव्हा त्या शहाण्याने माझ्याकडनं एवढे तर पैसे खाल्ले. ते गाणं पण चाललं नाही. आणि मला माझी धडपड आहे काहीतरी करण्याची, की पण लोक माझा सपोर्ट, मी सगळ्यांना सपोर्ट करायला तयार आहे एक कलाकार म्हणून. पण मला सपोर्ट करायला कोणीच तयार नाही. फक्त त्यांचा कसा फायदा होईल एवढाच ते विचार करतात. माझा फायदा व्हावा, किंवा मी एक परिस्थितीतून गरीब आहे, माझं कसं म्हणजे नाही का चांगलं व्हावं, बिचारीचं कुठंतरी चांगलं व्हावं, तिला पण 2 पैसे भेटावं, असं कोणच विचार नाही करत. माझा फायदा कसा घेता येईल याचाच फक्त विचार केला लोकांनी. त्यामुळे तिचं पण म्हणणं बरोबर आहे. पण मी आता शूटला निघालतेच. 1000 रुपये पर डे बोलला तो. 1च दिवसाचं शूट आहे. तर त्याने पण आई म्हणते जाऊ नको. आता मला काय करावं ते कळत नाही. आणि बारामतीला मी वेब सिरीजचं शूट पण धरलेलं, पण तिथं मला बारामतीमध्ये चांगली नोकरी नाही भेटत. 9-10 हजाराच्या वर पेमेंट नाही. मग आपलं कसं मॅनेज करायचं, खाणं पिणं भाडं तोडं. आई म्हणते पुण्याला जा, पुण्यालाच नोकरी कर, परत जा तिथं, नाहीतर मग इथं शेतात काम कर. आता काय करू मला काही समजत नाही. मी तर आता चांगल्या लोकांशी संपर्क साधला, सगळ्यांना बोलून बघितलं, पण सगळे स्वतःचा कसा फायदा होईल हे बघणार आहेत. माझा कोणी फायदा करून देणार नाही. माझा फक्त लॉस करणार बस, याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण मी सगळ्यावर लय विश्वास ठेवते. पण लोक आज एक बोलतात आणि उद्या वेगळंच बोलतात. आज एक बोलतात उद्या वेगळंच बोलतात. ह्या जगात कोणावर विश्वास ठेवायचं काम राहिलं नाही. लय बेकार आहे, लय बेकार कंडिशन आहे बाबा. आता एक भाग तर शूट केलाय मी, पण उद्याच्याला अपलोड करायचं आहे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता. थोडाफार केलंय मी ऍक्टिंग त्याच्यामध्ये. कसं आहे ते कमेंटमध्ये सांगा. पण मला वाटत नाही माझं तिकडं येणं जाणं शक्य होईल. माझ्याकडे एवढा पैसा पण नाही. काय करावं काही कळत नाही. असं वाटतंय मेलेलं बरं. बंड्या कुकू दुकान
आलं विचार करू काय करू. देवा एवढा बी त्रास नको देऊ मला. या कुत्र्यासारखी जिंदगी बरी राहू. एक नाही दोन नाही, माणसाच्या जन्माला येऊन काय काय भोगावं लागते. खचून गेले मी, नुसतं खचून. शेवटी आई बाप सध्या माझा अपमान करतात की तुझं काय खरंय, तुझी काय जिंदगी आहे का. नुसतंच बोंबलत फिरून इथवर इथे, तुझ्यापाशी 1 रुपया सेविंग नाही. काय सेविंग करू, लोक मला कामच करू देणार. मला बिलकुल वाटत नाही मी असं फिरावं, माझं वाईट व्हावं. उलट फिरून इकडं तिकडं प्रवास करून बाहेर फिरून माझी तब्येत बिघडली. मला असं अशक्तपणा आल्याने झालंय. नुसतं काय करावं काही कळेना मला. लय वाटोळं झालं माझ्या जिंदगीचं, लय वाटोळं झालंय. की पण वाईट आहे करावं मी, माझ्यासोबतच का असं घडलंय काय माहिती. ना भावाचा आधार आहे ना मायबापाचा आधार आहे. इतर हवा तर रोज लोकांचे खुरपं घेऊन कामाला जावं लागेल. आणि कामाला जाऊन काय माझा उदरनिर्वाह होणार नाही. शूट लावावा तर त्याला एवढा मोठा बजेट लावावं लागते, खर्च करावा लागते. तेव्हा मग ते काम सक्सेस होत्यात. ते बी चालतंय नाही चालतंय, पुढच्या गोष्टीचा पण विचार करावा लागते.